जागेचे जमिनीचे प्रॉपर्टीचे जगात चाललेलंच आहे. त्या अनुषंगाने ते स्थानिक लेवलचा प्रश्न आहे. तिथले सदस्य आहेत, ग्रामपंचायत सदस्य असतील, पंचायत सदस्य, झेडपी सदस्य, सरपंच वगैरे, ग्रामसेवक, त्या स्तरावर विस्ताराधिकारी आहेत. त्या स्तरावर त्याचा प्रयत्न करावा. तो निपटार जर होत असेल तर वर बी आज तक्रारी उद्याच निकाल असं मिळत नाही. तालुक्याचा कारभार आहे, प्रचंड लोकांच्या तक्रारी असतात, सगळ्याला न्याय द्यायला यंत्रणा तेवढी नाहीये. मांजरे साहेबाला मोप इथं काम करू वाटते, 60-70 लोक आहे हाताखाली, त्यातले 40 लोक व्हीआयपीला बंदोबस्त जातात, राहते 20 लोक यांच्याकडे. ह्यांनी पुन्हा कोणाला बघायचं, काय करायचं? जनतेच्या अपेक्षा काय, न्याय मिळाला पाहिजे. कुठली माणसंच नाहीत, कर्मचाऱ्याची तीच परिस्थिती आहे. तक्रारी बी भयानक आलेला आहे. तर त्याला थोडे महिना 1.5 महिना संधी प्रशासनाला वेळ दिला पाहिजे ना. मी मागा सांगितले की 40 कोटीचा देश आहे, सगळ्याचे प्रश्न एका दिवसात सुटत नाही. त्या अनुषंगाने त्यांना वेळ द्या आणि लोकशाही पद्धतीने तुमच्या मागण्या मारा. कुठेतरी येणार अखेरातून जाळून घेणं ही नियम आहे, कायद्याच्या अनुषंगाने ते बरोबर नाहीये. त्याचा विचार जनतेने सुद्धा करावा. इथं बसणाऱ्या लोकांना थोडा वेळ द्यावा. त्या वेळेच्या आधी काम नाही तर माहितीचा अधिकार आहे. माहिती तुम्हाला दिली एखाद्यानं, तुम्हाला समाधान झालं, वर आपल्याला जाता येतं ना, त्याच्यावर आपल्याला जाता येते. संबंधित एका कर्मचाऱ्याने तुम्हाला माहिती दिली नाही, आपल्याला जावा ना. तुम्ही जाळून घेणं हा नाहीये उपयोग. त्यात तुमचं बी कुटुंब संबंधित कुटुंब सगळे मार्ग त्यामध्ये संबंधित कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतंय. बरं, हे तर काम येणारे करणारे गट शिक्षण असतील, मांजरे साहेबाचे येणारे कर्मचारी तुम्हाला न्याय देण्यासाठी आलेले असतात. त्यांचं का तुमचं वैयक्तिक शेतीवरच मांडणं नाही अधिकाऱ्याचं. कुठल्याही अधिकाऱ्याच्या कर्मचारी वैयक्तिक तुमच्याशी काहीच नाही. पगार घेतात, प्रपंच करतात, संसार करतात, निघून जातात. त्यांना इथं काय पडलंय? मांजरे साहेब इथं कोणाचं काय पडलं? इथं काय देणं घेणं घालणं? लोकांना न्याय कसा मिळेल त्या अनुषंगाने वरिष्ठ काम करत असतात. पण तक्रारीचा बोजा, तुम्ही जरी गट विकास अधिकारी झालो, तुम्ही जरी पीआय झालो, दुखणे कळते, लांबून टीका करणं फार सोपं आहे. कुणाला बी राहू द्या, जावे ज्याच्या वंश आहे त्याला ते दुखणे कळतात. त्यामुळे हे काय लोकशाही पद्धतीने प्रत्येकाला अधिकार आहे. म्हटल्याप्रमाणे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे की सगळे अधिकार आहे. पण ते तुमचे तक्रार निवारण करण्यास थोडी वेळ द्या. तुम्ही तुमचे कुटुंब उद्ध्वस्त करून का जाळून घेऊ? कुणासाठी? समाजासाठी. समाज तुमचं घर बघणार नाही, जाळून घेणारच. आपलंच कुटुंब आपलंच वाऱ्यावर जाणार आहे. आणि आपल्याला जाता येतं आपल्याला, सर या लोकांनी न्याय दिला, ह्यांच्यावर कारवाई करता येते. ह्याच्या लोकांनी न्याय नाही दिला, वरिष्ठाकडून त्याच्यावर आपण कायदेशीर कारवाई करू शकतो ना. न्यायाधीश कशाला बसलेत? घटनेत शिल्पकार आंबेडकरांनी घटना लिहिल्या कशाला? तुम्हा आम्हाला न्याय देण्याची घटना लिहिली, आपण थोडा घटनाचा अभ्यास करू. आपण काय करतो, कुठलं तर टेन्शन असते, रागाच्या भरात काहीतरी करायला जातो आणि काहीतरी वेगळं आपण करायला सोबत वाटते आपल्याला. त्यात आपलं कुटुंब वाऱ्यावर जाते. कुणासाठी करते ते येत नाहीत सर. तुम्ही कुणासाठी कराल ते लोक तुमच्या पाठीमागे उभारत नाही, तुमचं कुटुंब वाऱ्यावर जाते. आपण मागणी मागणाऱ्यांनी, आंदोलन करत्यांनी मांजरे साहेबांनी आता सांगितलं कायद्याच्या भाषेत आम्हाला की त्यांना हक्क आहे. तुम्ही तुमचे विवेक कार्य चांगले करा सर. म्हणजे तुम्ही चांगलं करताना संबंधाची एक प्रत आम्हाला द्या, आम्ही त्याचा बंदोबस्त करू. म्हणजे तुम्ही जर काम करत नसाल तर मी त्यांचे ऐकणारच म्हणले, त्यांचंही बरोबर आहे. आमच्या सगळ्या तालुक्याच्या कर्मचाऱ्याला सुद्धा विनंती आहे की त्या अनुषंगाने सगळे, आणि सज्जन माणूस आहे, अतिशय सज्जन आहे, प्रेमळ आहे, कुणाचं काही न करता अपेक्षा न ठेवता विचार काम करतात. ही आता घटना स्थानिक लेवलची आहे, तिथला राग लोक इथं काढायला येतात. पण हे मध्ये जे कलम आहेत त्या पुस्तकात तुम्ही परिपूर्ण अभ्यास करा अशी मी एक विनंती करतोय. हो, मला बोल द्या, ऐकू द्या. त्याचा अभ्यास करा आणि त्याच्यामध्ये जर कर्मचारी कुठला शासकीय चुकत असेल, तेच शिक्षाची तरतूद आहे, ते शिक्षा होऊ द्या, ते आम्ही आनंदाने स्वीकारू. पण त्या माहिती अधिकारामध्ये आणि लोकशाही हक्क अधिनियमामध्ये आत्मदहन करावं, उपोषण करावं, ते कुठेही नाही आहे. बस एवढं. आणि सगळ्यात कर्मचाऱ्या ज्या गुन्हा दाखल करणार कार्यकर्त्याची, तर मला असं म्हणायचं पोलीस प्रशासनाला की आपण संबंधित विषयाची सखोल चौकशी करावी. जी घटना खरोखर आहे का, अशी घटना घडली का, ह्याची शहानिशा केल्याशिवाय संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल होता कामा नये अशी मी आपल्याला विनंती करतो. चुकीचा सर होईल साहेब, चुकीचा असल्यावर त्या अधिकारी सुटला जाणार नाही. मांजरे साहेब बोलतील 2 शब्द. कार्यालयातील साहित्याचे नुकसान, शासकीय लोकसेवकाला दिलेली धमकी व प्रशासनावर दबावपोटी केल्या जाणाऱ्या खोट्या तक्रारी याविषयी त्यांनी निवेदन दिलेलं आहे. निवेदन प्राप्त झालेलं आहे. जी घटना घडली त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जे चूक करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कुठल्याही हेतू किंवा अशा प्रकारे दबावावर कुठलीही कारवाई करण्यात येणार नाहीये. ओके, थँक्यू.